नमस्कार मैत्रिणींनो, तुमच्याकडेही जुने कपडे असतील तर फेकू नका. त्याचा आपण रियूज बघणार आहोत. आता ही जुनी पॅन्ट होती, त्याचंच हे कापड मी कट केलेलं आहे आणि थोडीशी पट्टी कमी होती ती जोडली आहे. नंतर हे टी शर्टचे चौकोनी पीस कट केलेले आहेत आणि हे ब्लाऊज पीस होता माझ्याकडे उरलेला, त्याच्यातून हे पीस कट केलेले आहेत. असे मी 3 कलरचे चौकोनी पीस घेतलेले आहेत ते. त्यानंतर आता मेन बेससाठी जो कापड घेतला आहे त्याचं मेजरमेंट बघूया. हे असं आहे 25 इंच आणि हे असं आहे 14.5 इंच. आता जे चौकोनी पीस घेतलेले आहेत त्याचं मेजरमेंट बघूया. हे आहे 5.25 इंच आणि इकडून सुद्धा हे 5.25 इंचच आहे. सेम ह्याच मापाचे मी दुसऱ्या कलरचे सुद्धा पीस कट केलेले आहेत. आता इथे काय करायचं आहे, जे आपण मेन बेससाठी कापड घेतलेलं आहे त्याची एक घडी घालायची आहे, ही अशी. आणि मग नंतर एखादं गोलाकार भांडं घेऊन कॉर्नरला गोलाकार द्यायचा आहे. आता हे आहे 5.5 इंचची प्लेट ही आहे आणि त्याच मापाचा मी असा आकार इथे देऊन घेणार आहे. आता बघा, इथे मी हा असा आकार दिलेला आहे गोलाकार आणि त्या आकाराप्रमाणे हे कट करून घेणार आहे. दाखवल्याप्रमाणे हे असं कट करून घेतलेलं आहे आणि हा बेस तयार झालेला आहे. आता इथे पट्ट्या घ्यायच्या जोडण्यासाठी त्या तिरकस कापडामध्ये कट करायच्या आहेत. सरळ कापडात नाही कट करायच्या, कारण इथे गोलाकार आहे, जोडायला प्रॉब्लेम येऊ शकतो. सुरुवातीला काठ असे फोल्ड करायचे आहेत आणि मग इथे हे असं जोडायचं आहे. 1/2 इंच शिलाई मार्जिन घेऊन संपूर्ण आकाराला इथे ह्या पट्ट्या जोडायच्या आहेत. आता मी ह्या इथे पट्ट्या जोडून घेतलेल्या आहेत आणि सुरुवातीला आणि एंडिंगला ह्या पट्ट्या अशा फोल्ड केलेल्या आहेत. इथे तुम्हाला दिसत असतील, काठ असे फोल्ड करायचे आहेत आणि मग जोडायचे आहेत. त्यानंतर आता इथे कॉर्नरला तिरकस कट द्यायचे आहेत. चारही कॉर्नरला इथे तिरकस कट द्यायचे आहेत, याच्यामुळे पट्टी व्यवस्थित उलटवली जाईल. आता इथे हे कट देऊन झाल्यानंतर इथे दाब शिलाई द्यायची आहे, कारण दाब शिलाई दिल्याने ही पट्टी वरच्या बाजूला सहज अशी दुमडली जाते. इथे दाब शिलाई द्यायची आहे. दाब शिलाई देताना खालचं जे कपड्याचं मार्जिन आहे ते बाहेरच्या बाजूला ठेवायचं आणि ह्या पट्टीच्या कपड्यावर इथे शिलाई मारायची आहे, दाब शिलाई. आता मी इथे दाब शिलाई मारते, तोपर्यंत तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आता बघा, इथे दाब शिलाईसुद्धा मारून घेतलेली आहे, त्याच्यामुळे ही जी पट्टी आहे ती वरच्या बाजूला सहज अशी फोल्ड होते. पण फोल्ड करण्याच्या आधीसुद्धा कडेकडेला इथे शिलाई मारायची, नंतर मग इथे आतल्या बाजूला शिलाई मारायची. आणि इथे आपल्याला सिंगलच फोल्ड करायचं आहे, कारण वरच्या बाजूला इथे इतर ते त्रिकोणी जे चौकोनी पीस कट केलेले आहेत ते येणार आहेत म्हणून. आता इथे बघा, ही जी दाब शिलाई दिली होती तिथे ही अशी शिलाई घ्यायची आहे. आकाराप्रमाणे इथे ही शिलाई मारून घ्यायची आहे. आता मी इथे शिलाई मारते, तोपर्यंत तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आता बघा, ही पट्टी सहज अशी खालच्या बाजूला आपोआपच फोल्ड होते. बघा, इथे मी दाब शिलाई आणि वरून एक कडेकडेला शिलाईसुद्धा मारून घेतली. त्याच्यानंतर आता ह्या पट्टीवर इथे मी कडेकडेला शिलाई मारणार आहे आतल्या बाजूला. आता बघा, इथे मी शिलाईसुद्धा मारून घेतलेली आहे. मी इथे डबल फोल्ड केलेलं नाही आहे, कारण इथे हे जे पीस आहेत ते येणार आहेत. आता मी कॉर्नरला हेच पीस जोडणार होती. 5-5 पीस एका कॉर्नरला लागतात, पण माझ्याकडे कमी होते म्हणून मी आता पूर्ण एकाच कलरचे इथे हे पीस जोडणार आहे. जोडण्यासाठी बघा कसं करायचं आहे. आता बघा, इथे ह्या कापडाची अशी घडी घातली आणि मग ही अशी त्रिकोणी घडी घालायची आहे. पहिल्यांदा वरचे काठ फोल्ड करायचे आणि मग असा त्रिकोण बनवायचा आणि ह्या पद्धतीने इथे हे ठेवायचं आहे आणि वरती असं त्रिकोण दिसेल एवढं हे वरती कापड ठेवायचं आहे. ह्याच पद्धतीने संपूर्ण आकाराला इथे ह्या पट्ट्या जोडून घ्यायच्या आहेत. दाखवल्याप्रमाणे हे असं फोल्ड करायचं आहे आणि घडीच्या बाजूने न जोडता प्लेन बाजू वरती ठेवायची आहे. आता बघा, ही पट्टी वरच्या बाजूने फोल्ड करायची आणि मग त्रिकोणी घडी घालायची, ही अशी, आणि मग ही अशी त्रिकोणी घडी घातली
आणि घडी खालच्या बाजूला ठेवायची आहे, प्लेन बाजू वरती ठेवायची आहे. आता मी तुम्हाला हे जोडून दाखवते. जोडताना बाहेर थोडासा त्रिकोणी पीस दिसेल, ह्या पद्धतीने हे असं ठेवायचं आणि मग इथे जोडायचं. मॅचिंग कलरचाच दोरा घ्यायचा आहे. हा असा त्रिकोणी पीस बनवला आणि इथे ठेवला. ह्या पद्धतीने सर्व पीस हे जोडून घ्यायचे आहेत. आता मी इथे हे असं जोडून घेते. तोपर्यंत तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि लाईक केलं नसेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, हाईपसुद्धा करा, कारण तुमच्या लाईकमुळेच मला हे अशा नवनवीन आयडिया सुचत असतात. म्हणून प्लीज लाईक नक्की करा. आणि मागच्या व्हिडिओला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला. छोटीशी हँडबॅग मी बनवली होती, त्याला तुम्ही छान प्रतिसाद दिला, त्याबद्दल तुमचे अगदी मनापासून धन्यवाद. असाच प्रतिसाद देत राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा आणि व्हिडिओला लाईक करत राहा. आता बघा, बोलता बोलता सहज हे जोडलं गेलं आहे. पूर्ण राऊंड इथे मी हा कंप्लीट केलेला आहे. आता ही शेवटची पट्टी राहिलेली होती ती सुद्धा जोडून घेतलेली आहे. ह्याच पद्धतीने दुसरा राऊंडसुद्धा कंप्लीट करायचा आहे. पण दुसरा राऊंड कंप्लीट करण्याआधी इथे शिलाई घ्यायची आहे. ह्या अशा प्लीट्स इथे घ्यायच्या आहेत. ह्या अशा प्लीट्स व्यवस्थित ह्या अशा सेट करायच्या. ऑलरेडी तिथे ह्या प्लीट्स बनलेलेच असतात, फक्त आपल्याला वरून एक शिलाई मारायची असते. ही अशी दाखवल्याप्रमाणे ही अशी शिलाई इथे मारायची आहे. संपूर्ण राऊंडला इथे मी आता शिलाई मारून घेते. आणि बघा इथे किती छान प्लीट्स ह्या तयार होतात आपोआपच. ह्या अशा ह्याच पद्धतीने दुसरा जो कलर आहे तो घ्यायचा आहे आणि त्याची सुद्धा हे असे त्रिकोणी पीस बनवून जोडायचे आहेत. आता इथे दुसऱ्या कलरचे पीस घेतले आणि सेम ह्याच पद्धतीने पहिल्यांदा हे काठ जे आहेत ते असे फोल्ड करून मग त्रिकोणी घडी घालायची आहे. आणि ठेवताना इथे शेवटची जी शिलाई आहे आतली तिथे बरोबर त्रिकोण येईल ह्या पद्धतीने हे ठेवायचं आहे. हे असं सेम पहिला राऊंड तयार केला त्याच पद्धतीने हे असं करायचं आहे. दाखवल्याप्रमाणे हे असे त्रिकोणी पीस बनवायचे आणि इथे ठेवायचे आणि मग शिलाई मारायची आहे. इथे सुद्धा 2 शिलाई घ्यायच्या आहेत. पहिल्यांदा एक कडेला, नंतर खालचे जे काठ आहेत ते पॅक होण्यासाठी त्याच्यावर एक शिलाई. अशा प्रमाणे सेट करून इथे शिलाई मारून घ्यायची आहे. आता मी इथे शिलाई मारते आणि जोडून घेते. बघा मी जोडून सुद्धा घेतलेला आहे आणि खाली जे काठ आहेत ते सुद्धा आता इथे शिलाई मारून पॅक करून घेत आहे. छोट्या छोट्या अशा ह्या प्लेट्स घेऊन. प्लेट्स ह्या ऑलरेडी दिसतात, फक्त आपल्याला वरून शिलाई घ्यायची आहे. त्यानंतर आता इथे वरती सेंटरमध्ये आपल्याला एक कापड घ्यायचं आहे. आता हे कापड घेतलेलं आहे. ह्याचं मेजरमेंट तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. ह्या पद्धतीने हे मेजरमेंट घेऊन ही पट्टी कट केलेली आहे आणि इथे सुद्धा कॉर्नरला 1.5 इंच मोजून हे इथे गोलाकार इथे द्यायचा आहे दोन्ही कॉर्नरला आणि ते सुद्धा कट करून घ्यायचं आहे. आता मी हे कट करून घेतलेलं आहे. त्यानंतर आता हे असं दिसणार आहे आणि इथे आपल्याला जोडायचं आहे काठ आतल्या बाजूला फोल्ड करून. पण फोल्ड करण्याच्या आधी इथे तुम्हाला तिरकस कट द्यायचे आहे कॉर्नरला, म्हणजे जिथे गोलाकार आहे तिथे तिरकस कट द्यायचे आहे. आता बघा इथे मी आधी मार्किंग करून घेत आहे. मार्किंग केल्यामुळे काय होईल, आपल्याला जेवढं कापड फोल्ड करायचं आहे तेवढं आपण तिथे फोल्ड करू शकतो. इथे मी असे कट देऊन घेतलेले आहेत तिरकस आणि पेनने मार्किंगसुद्धा केलेलं आहे. त्यानंतर मग हे असं मार्किंगवर बरोबर हा कापड ठेवायचा आहे आणि मग इथे हे असं फोल्ड करून शिलाई मारायची आहे. मी तुम्हाला इथे शिलाई मारून दाखवते. आता बघा इथे हा गोलाकार संपतोय, हा इथे संपतोय, तर मग इथे मोठा कट द्यायचा आहे आणि तिथून हे जोडायला सुरुवात करायची आहे. याच्यामुळे काय होईल, मधला जो आकार आहे तो बदलणार नाही आणि व्यवस्थित असा दिसेल.
जसं आपण कापड कट केलेलं आहे त्याप्रमाणेच इथे दिसेल. आता बघा इथे सुद्धा सेम त्याच पद्धतीने इथे राऊंड आकार सुरू होतोय, तर तिथेपर्यंत मी हे असं फोल्ड केलं आणि नंतर मग आता इथून हे असं पेनने जे मार्किंग केलेलं आहे तिथेपर्यंत हे कापड फोल्ड करायचं आहे. हे असं मार्किंग केल्यामुळे तुम्हाला हे दिसत नसेल, परत डायरेक्ट करते. हे असं मार्किंग केल्यामुळे जेवढा आपल्याला कापड आतमध्ये फोल्ड करायचा आहे तेवढा व्यवस्थित आकाराप्रमाणे हा इथे फोल्ड होतो. आणि हा जो गोलाकार आहे तिथे कट द्यायला विसरायचं नाही, त्याशिवाय तुम्हाला हे जे कापड आहे आतल्या बाजूला फोल्ड करता येणार नाही. ह्या पद्धतीने हे असं फोल्ड करत जायचं आहे आणि वरून एक सिलाई द्यायची आहे. आता मी इथे सिलाई मारून घेतलेली आहे आणि बघा खालच्या बाजूने सुद्धा हे खूप सुंदर दिसत आहे. ही डोरमॅट तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. ह्याचं मेजरमेंट तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. मला एका ताईंनी कमेंट केली होती की मेजरमेंटसुद्धा सांगा, तर इथे स्क्रीनवर दिसत असेल. तुम्हाला ही डोरमॅट कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा.